कोल्हापुरात चाललंय काय? कैद्याला पळवून नेण्यासाठी ओली पार्टी, स्थानिक गुंडांना बंदोबस्तावरील पोलिसांची साथ. सोम प्रशांत पाटील पुण्यातला कुप्रसिद्ध मारणे गँगमधील गुंड आणि कोल्हापूर कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कैदी. त्यालाच पळवून नेण्यासाठी त्याच्या कोल्हापुरातल्या साथीदारांनी कट रचल्याचं उघड झालंय. प्रकृतीच्या तक्रारीमुळे काही दिवसांपूर्वी कैदी सोम प्रशांतला सीपीआर मधील कैदी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि इथेच शिजला त्याला पळवून नेण्याचा कट. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री अभिजित चव्हाण, दिग्विजय पवार, संजय कदम आणि जगदीश बाबर या स्थानिक आरोपींनी प्रमिला राजे हॉस्पिटलमधल्या कैदी विभागातल्या पोलिसांना हाताशी धरून ओल्या पार्टीचं आयोजन केलं. ड्युटीवरचे पोलीसही या पार्टीत सहभागी झाले. कैदी विभागाच्या टेरेसवर सगळे आरोपी दारू आणि मटणावर ताव मारत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना सूत्रांमार्फत मिळाली. पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. त्यावेळी 17 फूट उंचीवरून उड्या टाकून पसार होणाऱ्या कैद्यासह त्याच्या 4 साथीदारांचा पाठलाग करत त्यांना जेरबंद केलं. त्या ठिकाणी PSI आठरे आणि यांचा स्टाफ पाहता सगळ्या लोकांची त्या ठिकाणी पळापळ झाली. त्यामध्ये आरोपी क्रमांक 2 ते 4 यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी टेरेसवरून उड्या सुद्धा मारल्या. बाकीचे आरोपी त्या ठिकाणीच जेरबंद करण्यात आले. या पळून जाण्याच्या प्रकारामध्ये एका हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि पायाला सुद्धा फ्रॅक्चर आला आहे. प्रमिला राजे रुग्णालयाच्या कैदी विभागात आयोजित केलेल्या पार्टीसाठी खुर्ची, टेबल, उंची दारू, स्नॅक्स असा सर्व बंदोबस्त करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांना नशेत ठेवून कैदी सोम प्रशांत पाटीलला पळवून नेण्याचा हा डाव होता. मात्र तो लक्ष्मीपुरी पोलिसांनीच उलटून लावला. कैदी विभागात 4 पोलीस कर्मचारी ड्युटीवर असतात, पण हा प्रकार घडला तेव्हा 2 पोलीस कर्मचारी गायब होते, तर 2 पोलीस ओल्या पार्टीत गुंग होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेमध्ये जी पोलीस मुख्यालयातील गार्डांचा सुद्धा सहभाग आहे, त्या अनुषंगानं सविस्तर चौकशी करण्याबद्दल होम DYSP भांबुरे साहेब यांना आदेश देण्यात आलेले आहेत आणि इतर ज्या बाबी आहेत त्याबद्दल सुद्धा तपास करण्यात येणार आहे. सोम प्रशांत पाटील या मोक्का गुन्ह्यातल्या गुंडाला पळवून नेण्यासाठी आखण्यात आलेल्या कटात कोल्हापूर पोलीस मुख्यालयातल्या 4 पोलिसांचा सहभाग असल्याचं उघड झालंय. त्यामुळे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत की गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्यासाठी, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.